1998 सालचा महाराष्ट्र केसरी गोरखनाथ सरक यांचा पुतण्या आणि महाराष्ट्र चॅम्पियन राहुल सरक यांचा बंधू अतुल गायकवाड साहेब आपण मैदानात यायचं. अतुल गायकवाड साहेब, अतुल बाबा गायकवाड आपण मैदानात चला. आणि आता आणि प्रसाद संस्थे मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र कोथरूड पुणे. आणि प्रवीण हा शिवधडीचा पैलवान आहे, मिरगावचा पैलवान आहे आणि सराव करतो शुक्रवार पेठ फलटण. हो तर संजय सरफ यांच्याकडून 2000 रुपये. कोण आहे संजय सरफ? तुम्ही आहे स्वतः. छत्रपती शिवजयंती उत्सवानिमित्त राजेंद्र गायकवाड माझे चेअरमन माझ्यासाठी 200 रुपयाचा बक्षीस आला. उत्कृष्ट कॉमेंट्री बद्दल धन्यवाद राजेंद्र भाऊ. अतुल बाबा गायकवाड यांच्याकडून 200 रुपये माझं कौतुक केलेलं आहे. संपल्यानंतर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मान्यवरांनी आणि प्रसाद आणि प्रवीण लढाई लागलेला आहे. एक तगडा कुस्ती मैदानात शांतता आलेली आहे. वादळापूर्वीची बोलतोय टाचणी पडली तरी आवाज येणार आहे अशी शब्दता आलेली आहे. असं सुंदर मैदान चालू आहे. अशा ते कुस्ती 2 तगडा पैलवान आहेत. प्रवीण उर्फ बॉबीकर बरोबर आहे ना? कर्नाटक केसरी. बराच वेळा कुस्ती बघितली त्या प्रवीणची, बराच वेळा बघितली कुस्ती त्या राहुलची आणि संध्या महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देणारा त्यांचा चुलता गोरखनाथ सरक 1998 साली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली आणि सातारा जिल्ह्याला पहिली गदा मिळवली तर बापूदादा लोखंडे 1981 साली. 1999 साली धनाजी धरतडे. 1953 शिवधडीचे पैलवान. 2002 चा उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सोळ. 2006 चा उपमहाराष्ट्र केसरी आबा सोळ, राजेंद्र सोळ असे फलटण तालुक्यात बरेच सोळ सरक. त्यांनी आता राहुल सरकनं तालीम काढली शुक्रवार पेठेत. सुंदर अशी मुलं नर्सरी रोप वाटिका चालू झालेली आहे आणि बॉबीनं कब्जा घेतलेला आहे. खालून उठण्याच्या विचारात प्रसाद. दोन्ही चांगले पैलवान आहेत. कर्नाटक केसरी तो प्रवीण उर्फ बॉबी कब्जा घेतलेला आहे त्या बॉबीनं. प्रसाद सस्तेचा. असं सुंदर मैदान चालू आहे. कुस्ती एवढी सोपी नाही हो. कुस्तीसाठी खडतर तपश्चर्या बोलतो. खडतर पूर्ण ती करावी लागते तर कुठंतरी असाध्यच साध्य होता. संपलेल्या कुस्तीमध्ये राहुल सरकचा पट्टा, बॉबी सरक विजय. राहू द्या हे पहिल्यान 2000 रुपये बक्षीस दिलायचो नाही तर माझ्याकडे येतात. बाळासाहेब डोंबाळे यांच्याकडून काही गुढी